जबरदस्त प्रश्नच नाही बुवा. अशी जर बुवा जोडीत असतील ना तर खरोखर भजन करू खूप मजा येतात. जबरदस्त. बुवा मला काय बोलले नाही जास्त, कारण काय मी पण त्यांना काय जास्त बोलणार नाही काय बुवा, कारण टॉर्चर करून बोलल्यामुळे भजन वाढतं असं काय नाही, बरोबर ना. मग बुवा तो विषय काहीतरी जाता बोलणार नाही की माझे केस एवढे मोठे माझे केस होते, ते केसा मी तुला गुंडाळून ठेवीन. दशावतार करायचे बोय ना बुवा, स्त्री पात्र करायचा पाहिजे ना, तेव्हाच मिसळून नाही मा ठेवला असता. समजते मला काही इशारा कापली ठीक आहे बुवा असता. मी दशावतार कलावता तिकडे दशावतार जास्त चालता, पण तो दशावतार तो काय हे वाजवला असतो, काळी 2 मध्ये वाजवला, सफेद 4 मध्ये तरी होतो नाही बुवा. आमचं काय तर दशावतार कळत नाही, जाऊन दे आता. तुमका जसं वाटलं तसं तुम्ही वाजवला, तुमचा विषय. पण बुवा या ठिकाणी बघा, या कार्यक्रमाचं आयोजक सन्माननीय आमचे प्रदीपजी मिराशी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तिथं जोरदार टाळ्या होऊन नव्हते प्रदीप भाऊ. जबरदस्त नाद खुळा. मागे तो त्या दिवशी 19 काहीतरी घेऊनच दिलो होतो, तो मागडी होतो माझं हे घेऊनच दिलो होतो, हत्यारच लागत. आता आमची दिगंबर गाडी जवळजवळ 10 वर्ष सलग आमची गाडी आम्ही मंडळी आमची सिंगल वारी असो डबल असो. आज सत्यनारायण स्मरून सांगते बुवा. आता ही मंडळी आमची आमची वाजपेयी जवळजवळ 10-12 वर्ष माझ्या गुरुंका साथ केलेले घडून. आणि आज बुवा व्यवसायाकडे वळल्यामुळे भजन थोडा आणि तिने मागास साथ केलेला आहे. अशी माणसाला बुवा पाठीशी असली नंतर मग काय झोपेत ना उठून भजनाला जावता काय. ह्या राखो होया आमचं प्रज्वल गायकवाड बुवा युट्यूबवर. तुमची बारी उद्या युट्यूबला जाणार 100%. ते जो गुगल पे नंबर घेऊन टाकतो त्याला 500 शेअर करा, नेट बीट जाता बुवा. खरोखर होय कार्यक्रम असो ते आमचं कुठे सिंगल डबल असो ते त्या काढलेला कोण बुवा होय कार्यक्रम. माका जागा की गाडी माझ गाडी जागा नव्हती समोर, मग टेम्पो आणलं, त्याच्यासाठी टेम्पो आणलं. 500 रुपये देणार तो डिझेल का माका. बरं गंमत बुवा, जबरदस्त बुवा. या ठिकाणी बघा लोकेवाडी मित्रमंडळ किंजवडे भरडवाडी श्री सत्यनारायणची महापूजा आहे 9 मे 2024. आणि या ठिकाणी डबलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलाय. सन्माननीय बुवा आहेत आमचे परममित्र आणि आमचे गुरुबंधू व्यंकटेश नरबुवा, आणि जोडीला आहेत आमचे मित्र योगेशजी पाडाळे बुवा. तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक या ठिकाणी जाऊन दोन्ही बुवांना उत्तम सहकार्य करा आणि त्याची डबलवारी सक्सेस करा. माझ्याकडून तुम्हा दोन्ही बुवांना बेस्ट ऑफ लक. तुला 100 रुपये गुगल पे करते मग. बुवा डबलवारी म्हणते की बुवा एक वेगळा चित्र लोकांसमोर उभा राहता, पण तेव्हाची डबलवारी कदम पांचाळ पाटील खोपर बुवा त्यांची गाणी बुवा अजरामर गाणी दाखवते जलक एखादी बघा पटली तर जरा पेटी तो वाढवा. बुवानी गाणं वाचला ते मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले म्हणा. ही गाणी बुवा आज इली उद्या नाही काय रोज येता रोज
होत जाता. पण बुवा त्या बुवाने करून ठेवलेली गाणी आज आश्रम म्हणत बुवा. पांचाळ बुवांची कॅसेट लागली ना, कदम बुवांची कॅसेट लागली की लोकांना ऐकत बसणार. तेवढा करून ठेवलं त्यांनी. आज त्यांच्यामुळे आज आम्ही या खुर्चीला बसला की त्यांच्यामुळं. कदम बुवा काय म्हणायचे बघा, नाच नाच मना उगीच नाही बुवाची संगता. कारण 13 वर्ष बुवा डॅडींच्या भजनात, आमच्या हरमबुवांच्या भजनात या व्यक्तीनं आयुष्य शिजवलं ना, त्या मंडळीने शिजवलं ना. काय याची झलक बघा बुवा. नाच नाच मना लाज नको जना, नाच नाच मना लाज नको जना, निर्लज्ज होऊन निर्लज्ज होऊन हे हरिनाम रंगात आल्यावानी अंगात हे हरिनाम रंगात आल्यावानी अंगात हे हरिनाम रंगात आल्यावानी अंगात ती आयुष्यभर लक्षात राहतात बुवा. आणि ब्रह्मानंद टाळिया ती वाजोकच हवी भजनात. तिलेच करून काय उपयोगच नाही. पंचायत बुवा काय सांगायचे, तिलेच करायचं नाही. कशी सांगायचे ऐका. इतकी गाणी आम्ही 50 म्हणून सकाळ काढू, पण आपल्याकडे नको आता. गुलाब राजा अहो गुलाब राजा, गुलाब राजा सिंहासनी सांगतो है का, गुलाब राजा सिंहासनी सांगतो है का. जनमंगू हे जीवन फुले कुणी वाढू नका, जनमंगू हे जीवन फुले कुणी वाढू नका. हरे राम हरे कृष्ण
वादक दिगंबर काका यांसाठी आमचे मित्र योगेश पाडे व यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक बुवा घ्या. हे पंढरीच्या वाळवंटाच्या खेळ खेळता मांडीला, पंढरीच्या वाळवंटाच्या खेळ खेळता मांडीला. विलास पाटील बुवांची आठवण झाल्याबद्दल बरोबर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाचे वतीने स्वीकारतो. धन्यवाद 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 धन्यवाद. पूर्वी भारुडा व्हायचे, आता भारुडा होत काय होत बुवांका म्हणून सांगलं जमात काय बुवाचा म्हणच्या भारुड नाही माने बरोबर बुवा मानते तुमका मी पण ह्या म्हणतोय आपल्याला जमत नाही सरळ मी नाही म्हणून सांगतो. कोण मानणे फास लावणार नाही बरोबर ना नाही तर नाही ह्या जगात कोण परिपक्व नाही. कदम बुवांच्या भारुड्याची एक झलक दाखवते बघा म्हणजे त्या लेवलचे वाटपी येतात म्हणून. हे मोर्या मोर्या गजाननाबा विसरली नाही त्या कधी विसरणार पण कसा खरोखर नवीन नवीन गोवा गाणी काय त्याची आपल्या देणं घेणं नाही त्या नवीन गाण्याची म्हणतो आम्ही सगळी काय बुवा पण जुना का सोना एका विसरून जमणार नाही याने असा का होता अरे बाबा
भाऊ काय गेले ते साऊंड वाले खाली जातात त्यामुळे प्रॉब्लेम परत वखर बघायचं काय वेळ वाटून आम्ही गाडू मल्हारी भोळा जीविका जिव्हाळा काय सांगू त्याची मी कहाणी काय सांगू त्याची मी कहाणी माझा राणी चलनाचा गाली बाणू धनगरी वंकवल वेळ मिळो आज धरा भक्तीची सांगतो मी तुम्हा खरोखर हो हो बुवा सांगतो मी तुम्हा खरोखर
संत जर नसते तर आज आपल्या जीवनात काही अर्थ राहिला नसतो. संत तुकाराम महाराज स्वदेही वैकुंठाला गेले. या भूतलावरती एकमेव अशी व्यक्ती असेल संत तुकाराम महाराज. त्यांचा पांडुरंग घेऊन गेलो, पुष्प विमान घेऊन गेलो, पण तुमचा आमचा देव कोण नाही येणार. 3-4 महिन्याची 5 महिन्याची बिल्डिंग असली, शेवटची आंघोळ खऱ्याच घालणार. आमच्या नशिबी काय ना, आमच्या नशिबा फक्त भाड, बरोबर ना. हे एवढे पापड भाजणार, हाट्याने वडे करणार, कोपर डाळ, पाहिलं भरून भाजी. आमच्या वाडीवर एवढी लावणार, एवढीची. कोण जास्त वाढून गेलो होतं सांगणार, रे डाळ कमी वाढणार भावात, पापड भाजणार, पण पुष्करून वाढीले घालणार. 2 जण वाटाने लावणार, नका वेळ पोळं भाकर वाढी, आणि ती वाढी कौलार ठेवणार आणि म्हणणार काव खाना आहे तो खाव आहे तो भाड नाही जाओ. तो काय कर्म खाऊ येतं आपला. पण संतांचं असं नव्हतं, त्यांना साक्षात पांडुरंग भेटायचो. यावेळी आमचा पांडुरंग भेटत आता. आज देव पृथ्वी सरत एवढं कधी भिया माणसात मागा काहीतरी निघती अशी परिस्थिती झाली आहे. पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, बरोबर ना. काय बुवा ते बुवा गेले नव्हते, ह्याचा गाठा बरोबर. ज्ञानेश्वरांनी आपल्या पोटातलो जठर अग्नी जिवंत केला नाही. आणि आपला जो अन्न बुवा पाचता ना, तो जठर अग्नी असता आपल्या शरीरात, माहिती आहे. खाऊचा माहिती मतलब पाचता कसा. आणि त्या जठर अग्नी जिवंत करून ज्ञानेश्वरांनी, म्हणजे किती प्रेम होतं बघा आपल्या बहिणीच्या साठी ज्ञानेश्वरांचं. आता भावाचा कितीतरी प्रेम असला बहिणीवर, राखी काय बांधी, भावगीत काय करीत, पण पळत तरी जाय ती भावाकच पळवची ना. ही परिस्थिती आज झाली आहे माझ्या घरात, तुमच्या सगळ्यांच्या. एका कोणाचा दोष नाही. आज कलियुगच असा इथला, कलीचा युग, मोबाईलचा युग, बरोबर की ना. एका गत्यंतर ना काय बाबा, एका मोबाईल द्यावा मग बरोबर. हा
हरी